आपल्या पत्रिकेत 4 वेगवेगळी स्थान आहे. एक भाग्य. भाग्याचं धनस्थान म्हणजे तुमचं कर्मस्थान. हां, मग भाग्य म्हणजे या पृथ्वी तलावर येत असताना तुम्ही काय शिदोरी सोबत आणली ते तुमचं भाग्य. मग त्याच्यानंतर कर्मस्थान, तुम्ही इथे आल्यावर काय काय कर्म केले. कर्मांनी पत्रिका बदलते, 100% बदलते. पत्रिका बदलते? हो, जर तुम्ही योग्य कर्म केले तर. त्याच्यानंतर भाग्य अधिक कर्म म्हणजे लाभस्थान, की जे तुम्ही या भूतलावर जगणार आहात. म्हणजे समजा तुमच्या बँकेच्या खात्यात 100 रुपये होते, ते तुमचं भाग्य. कर्माने तुम्ही 25 कमवले, 125. त्यातल्या लाभस्थानात 125 पोहोचले, त्यातनं तुम्ही 80 रुपये खर्च केले, उरले 45 की ते तुम्ही पुढच्या जन्मात घेऊन गेले. तेवढं सोपं भाग्य, कर्म, लाभ आणि व्यय. आणि त्याचं इतकी सुंदर सिक्वेन्स पत्रिकेला असते. नवम, दशम, एकादश आणि व्यय, हे जे 4 स्थान आहे, म्हणजे प्रथम स्थान तुमचं जन्म, अष्टम स्थान तुमचं आयुष्य स्थान किंवा ज्याला मृत्यू स्थान म्हटलं जातं. त्याच्यानंतर 4 स्थानं वेगळी दिलेली आहे ऋषीमुनींनी. ती यासाठीच की भाग्य, कर्म, लाभ आणि व्यय. म्हणजे तुम्ही जे भाग्य घेऊन आलात, कर्मांनी जे बदल केलं, तुमच्या कर्मांनी त्याच्यात जे अधिक किंवा उणे केलं ते कर्म, या जन्मात जे जगलात ते लाभ, आणि जे घेऊन गेलात नंतर ते व्यय.